श्री स्वामी समर्थ श्रोते हो, कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या भाविकरांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कालच आपल्या श्री दत्त महाराजांचा जन्मदिवस झालेला आहे, म्हणजे जन्म झालेला आहे आणि सगळ्यांच्या घरामध्ये श्री दत्त महाराजांचं जे श्री गुरुचरित्र आहे त्याचं पारायण सगळ्यांच्याच घरी झालेलं आहे. खरोखर खूप आनंदाचे आणि आनंदाचे क्षण आपण जगलेलो आहोत येत्या 7 दिवसामध्ये. काहींनी 7 दिवसाचं केलं, काहींनी 3 लगातार पारायण केले, काही जणांनी कुरुक्षेत्रावरती जाऊन म्हणजे काहीतरी क्षेत्रावरती जाऊन केलेले असतील. असो, दत्त महाराज सगळ्यांकडून अशाच छान छान सेवा करून घेत राहू हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तर आजचाही एक आगळा वेगळा विषय आज परत आपण घेऊन आलेलो आहोत. आपल्या गुरुचरित्रातला कोणता अध्याय आहे की ज्याच्याने आपलं दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होतं आणि आपल्या घरामध्ये ऐश्वर्य प्राप्ती होते, आपल्या घरातलं दुःख दारिद्र्य जाऊन आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी चिरकाल टिकते. तर चला, त्याच अध्यायाचा आज आपण बघणार आहोत. हा अध्याय जर तुम्ही अनुष्ठान करून 6 महिने जर तुम्ही लगातार जर ठरलेल्या वेळेत ठरलेल्या याच्यावरती जर पूर्ण केला तर याचे फळ एवढ्या उत्तमरित्या मिळते की तुमच्या घरामध्ये जो दारिद्र्याचा जो म्हणजे हे असतो, एकापाठोपाठ दुःख येणे, एकापाठोपाठ घरात काहीतरी कटकटी येणे, घरामध्ये कोणाचं कोणाशी न जमणे, अशा असंख्य गोष्टी, लक्ष्मी आली तरी ते न टिकणे, चिरकाल लक्ष्मी टिकण्यासाठी जर तुम्ही या अध्यायाचं जर अनुष्ठान केलं 6 महिन्यासाठी तर नक्कीच तुम्हाला याचे अगदी पॉझिटिव्ह रिझल्ट मिळतीलच. तर बघा, गुरुचरित्रातला असा एक अध्याय आहे, तो म्हणजे ब्राह्मणाचे दारिद्र्य घालवले. आता आपण गुरुचरित्र जर आपण पारायण केलं असेल तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत की तो अध्याय कोणता असेल. पण असो, मी पुढे अजून सांगणार आहे. पण आपण या अध्यायाची कथा काय आहे ते नक्कीच आपण ऐकून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नामधारक सिद्ध योग याला म्हणाला, महाराज, श्री गुरु नुसे सरस्वतींचे चरित्र इतके श्रवणीय आहेत की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान काही होत नाही. तरी कृपा करून ज्या कथा आहेत त्या तुम्ही मला सांगा. म्हणजे आता पुढची कथा काय आहे ते मला तुम्ही सांगावी. आता पुढची कथा कोणती होती, तर एका ब्राह्मणाचं जे दारिद्र्य होतं ते कशा प्रकारे आपल्या नुसिया सरस्वती महाराजांनी घालवलं होतं तेच आज आपण यामध्ये ऐकणार आहोत. भिल्लवळीमध्ये काही काळ वास्तव करून श्री गुरु कृष्णेच्या काठाकाठाने प्रदभ्रमण करीत कृष्णा वरुणा संगमावर गेले आणि पुढे चालून ते कृष्ण पंचगंगा संगमावर गेले. शिव, भद्रा, भोगावती, कुंभी आणि सरस्वती याच त्या पंचगंगा होत्या. ते संगम क्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहेत. याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्रावरूनही जास्त मानलं जातं. येथे स्नान केल्याने 6 प्रकारच्या महापातकांचा नाश होतो. येथे अमरेश्वरांचे मंदिर असून त्यांच्या दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते. येथे पवित्र औदुंबर वृक्ष सुद्धा आहेत. येथे 64 योगिनी नित्य निवास करतात. येथील संगम शतकुळात शुक्लतीर्थ, पापविनाशी तीर्थ, काम्यतीर्थ, सिद्धवरद तीर्थ, प्रयागतीर्थ, शक्तितीर्थ, अमरतीर्थ व कोटीतीर्थ अशा 8 म्हणजे अशी 8 तीर्थ इथे दिलेली आहेत. कृष्णा, वेणी व पंचगंगा मिळून एकूण 7 नद्या आहेत. त्यांच्या दर्शनाने सर्व मनोकामना भावभक्तांच्या पूर्ण होत असतात आणि त्यांच्यात स्नान केल्याने आपल्याला अगणित पुण्यलाभ होत असतो. या कृष्ण पंचगंगा संगमावर श्री गुरु काही काळ गुप्त रूपाने म्हणजे अगदी सामान्य यती रूपामध्ये ते राहिले. त्यानंतर त्यांचे महात्म्य हळूहळू लोकांमध्ये प्रकट होत गेले. आणि ते कशा प्रकारे, तर तीच कथा आता आपण ऐकणार आहोत. पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचं एक गाव होतं. त्या गावामध्ये श्री गुरु नेहमी भिक्षा मागण्यासाठी जात असायचे. त्या गावामध्ये एक वेदाभ्यासी, गरीब आणि दारिद्र्य असलेला असा एक ब्राह्मण होता. पण तो जरी दारिद्र्य असला म्हणजे 18 विश्व दारिद्र्य जरी त्याच्या घरामध्ये असला तरी तो सुशील होता, तो सात्विक होता, कर्ममार्गाचे नीट आचरण करणारा व अतिथ्यशील असा होता. तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचा. त्यांची ही पत्नी सुस्वभावी पतिव्रता स्त्री होती. त्या ब्राह्मणाच्या अंगणात एक घेवड्याचा वेल होता.
त्याला रोज पुष्कळ शेंगा यायच्या. एखाद्या दिवशी भिक्षा जर नाही मिळाली, तर त्याच घेवड्याच्या शेंगा खाऊन ते त्यांचं गुजारण करायचे. एके दिवशी श्री गुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. त्याने श्री गुरूंना आदराने घरात बोलवले, घरात बसवले, त्यांची भक्तिभावाने पूजा केली. त्यांना भात व घेवड्याच्या शेंगांची भाजी भोजन म्हणून त्यांना दिले. या सेवेने श्री गुरु इतके प्रसन्न झाले, अतिशय प्रसन्न होऊन त्यांनी त्यांना म्हणजे अशा प्रकारे आशीर्वाद दिला, की तुझ्या घरातलं जे दारिद्र्य आहे ते संपूर्ण नष्ट होईल आणि तुला जे येणारे जे तुझ्यावरती जे संकट आहे त्यांचाही नाश होईल. झालं. गुरूंचं जेवण वगैरे म्हणजे भोजन वगैरे झालं, सगळं झालं. आदरातिथ्य करूनही झालं. आता गुरु संगमावरती परत जाण्यासाठी निघाले. जाता जाता अंगणातील जो घेवड्याचा वेल होता तो त्यांनी उपटून टाकला. श्री गुरूंनी घेवड्याच्या वेलाचा उच्छेद केला म्हणून ब्राह्मणीला अतिशय दुःख झाले. कारण तिला माहिती होतं, ज्या दिवशी भिक्षा मिळाली नाही त्या दिवशी माझ्या घरातल्या सगळ्यांच्या पोटाची जी भूक होती ती त्या शेंगांनी भरली जायची. पण आता जर गुरूंनीच तो वेल उपटून टाकला तर ती फक्त स्वतःच्या नशिबाला दोष देत रडून राहिली. रडता रडता तिला खूप वाईट वाटलं आणि म्हणाले, काय हे माझं दुर्दैव्य. त्या गुरूंना, त्या यतींना आम्ही काय त्रास दिला की त्यांनी आमचे अन्नच तोडून टाकले. हे तिचे बोलणे ब्राह्मणाला रुचले नाही. ते रागावून म्हणाले, यतीश्वरांना दोष कशासाठी देतेस? सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहेत. आपले प्रारब्ध जसे आहेत तसेच सर्व घडते आहे आणि तसंच घडणार. ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करतो. पूर्वजन्मी आपण जी काही वाईट कर्मे केलेली असतात त्याचीच परिणती म्हणून या जन्मात सुख दुःखे प्राप्त होत असतात. जे पेरतो तेच उगतं, जे पेरावं तेच उगवते. मग त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा? त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य. त्यांनी आपल्याला दारिद्र्यमुक्तीचा आशीर्वाद दिला आणि एवढा आशीर्वाद दिलेला असताना सुद्धा त्यांच्याबद्दल अनुचित बोलणं हे योग्य नाही आणि हे माझ्या मनालाही पटत नाहीत, असा तो ब्राह्मण त्याच्या पत्नीला म्हणू लागला. त्यानंतर ब्राह्मणाने तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला. त्या वेलाची मूळ खूप खोलवर होते. ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमीन खणू लागला. त्याने वेलाची मूळ उपटून काढले तेव्हा त्याखाली एक कुंभ सापडला. त्याने तो घरात नेला. त्याच्या तोंडावरची वेळणी जशी सोडली, आश्चर्य काय, अगदी लखलखीत द्रव्याने भरलेली तो जो कुंभ होता तो चमकू लागला. ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावार उरला नाही. दोघेही धाय घालून रडू लागले आणि श्री गुरूंना आठवू लागले की आपल्याला आपल्या घरामध्ये जे अतिथी आलेले होते, जे श्री गुरु आलेले होते, त्यांनी आपल्याला आशीर्वाद काय दिला होता की तुझ्या घरातलं जे दारिद्र्य आहे ते संपूर्ण नष्ट होणार आणि तुझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत राहील. श्री गुरूंची आमच्यावर कृपा झाली. ते आमच्यावर प्रसन्न झाले. आमचे दैन्य घालवले. ते साधे कोणीही नाही, ते एक ईश्वरी अवतारच आहेत, असे म्हणून दोघेही रडत रडतच त्यांचा जय जयकार करू लागले. त्यानंतर दोघंही दाम्पत्य गुरूंच्या भेटीसाठी संगमावर गेले. त्यांनी श्री गुरूंना कृतज्ञतेने वंदन केले, त्यांची पूजा केली व घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगितला. तेव्हा श्री गुरु त्यांना म्हणाले, त्या ब्राह्मणाला जवळ घेतले आणि त्याला कुरवाडू लागले. त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याला सांगितलं, हे बघ, आता जे घडलेलं आहे ते कोणाजवळ त्याची वाचा करू नको. जे भेटलं आहे ते ठेव. तुझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत राहील आणि तू जर हे कुठं बाहेर बोलला तर तुझी लक्ष्मी निघून जाईल. म्हणून तुला जे मिळालेलं आहे ते कोणाला सांगू नको आणि तुझ्या घरामध्ये, तुझ्या घरातच नाही तर तुझ्या वंशामध्ये अखंड लक्ष्मी नांदत राहील, असा त्याला आशीर्वाद दिला. हे सगळं काही ऐकून ते दोघंही दाम्पत्य अगदी आनंदाने भारावून निघालं. पुन्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. दोघंही धाय घालून रडू लागले. गुरु म्हणाले, आता रडू नका. रडण्याचे दिवस तुमचे संपलेले आहेत. आता जो येणारा दिवस आहे तो फक्त आनंदाचा, सुखाचा, समाधानाचाच राहणार आहे.
ज्यावरती ज्यांच्यावरती जर गुरुकृपा एवढ्या प्रकारे होणार आहे, त्याला कसली कमतरता राहणार आहे तो? तर त्या ब्राह्मणाला आणि त्यांच्या पत्नीला म्हणजे त्या दोघंही दाम्पत्यांना एवढा आनंद झाला या सगळ्या गोष्टी ऐकून, की त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यावेळेला त्यांच्या मनात असं आलं, की जर खरोखर आपल्यावर जर गुरुकृपा झाली, तर अगदी काय कोणत्या क्षणाला काय होणार आहे हे सांगता येत नाही. ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याच्या घरी दैन्यच राहत नाही. म्हणून ज्याचे दैव चांगले नाही त्याने श्री गुरूंना शरण जायलाच पाहिजे. त्यांची भक्ती करायलाच पाहिजे. गुरुकृपेने इहपरलोकी सौख्य प्राप्त होते आणि भक्तांचे कल्याण होते. आजचा अध्याय आपल्याला तेच सांगतो, की गुरुविना कोणी आपल्याला तारत नाही आणि गुरुशिवाय आपल्याला कोणीही बघत नाही. तुम्ही कितीही देव-देव करा, पण साक्षात देवापर्यंत नेण्यासाठी जर तुमच्याजवळ गुरु नसतील, तर तुमचा रोज देव-देव करून काही उपयोग नाही. म्हणून आपल्याला गुरुकृपा आपल्यावरती असणं आणि आपल्याला गुरु असणं हे खरोखर खूप महत्त्वाचं आहे. तर हा अध्याय तुम्हाला समजलाच असेल, की गुरुचरित्राचा 18वा अध्याय आहे आणि या अध्यायाचं जर अनुष्ठान तुम्ही जर 6 महिने केलं, तर नक्कीच त्याचं फळ तुम्हाला अगदी उत्तमरित्या मिळतं आणि हे शाश्वत आहेत. बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. अनुभवसिद्ध असा हा ग्रंथातील हा अध्याय आहेत. 18व्या अध्यायाचं खूप महत्त्व आहे. कोणी 14 आणि कोणी 18 असे अध्याय रोज वाचत असतं. तुम्ही जरी नुसते 18व्या अध्यायाचं केलं, तर अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये चिरकाल टिकते आणि ती सतत तुमच्या वंशामध्ये ती अखंड नांदत असते. असाही आशीर्वाद आपल्याला या अध्यायातून मिळत असतो. तर चला, आजची केलेली सगळी सेवा स्वामी चरणी, श्री दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते. जे काही चुकलं असेल माझं बोलताना ते माझं मला परत करा. आणि हो, एवढंच म्हणणार, की माझ्या मेहनतीला जे दत्त महाराजांचे कृपा आशीर्वाद तुमच्या सगळ्यांची साथ लाभते आहे, तसंच एक कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. केलेले आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवूया. पुन्हा नवीन एका विषयासोबत आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि अजूनही तुम्ही जर आपलं कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल, बेल आयकॉनचं बटन दाबलं नसेल, तर आत्ताच दाबा. जेणेकरून येणारे सगळे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनसहित पोहोचतील. तर चला, श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.